नमस्ते सखींनो, कशा आहात? मजेत ना? आज आपण एक वेगळ्याच फुलाबद्दल माहिती करून घेणार आहोत. त्या फुलाचं नाव आहे लेविसिया कोलीडेलून. लेविसिया हे सुंदर आणि आकर्षक फुलझाड आहे, जे प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील पश्चिम भागात आढळते, विशेषतः रॉकी पर्वत परिसरात. या फुलाचं नाव अमेरिकन वनशास्त्रज्ञ मेरीवेथर लेविस या नावावरून देण्यात आलेलं आहे. ह्या झाडाची फुले अत्यंत रंगीबेरंगी असतात. गुलाबी, नारंगी, पांढऱ्या, जांभळ्या आणि पिवळ्या रंगात ते आढळतात. हे झाड बहुवर्षीय झुडूप आहे, म्हणजे तुम्ही एकदा लावल्यावर ते खूप वर्ष जगते आणि दरवर्षी आपल्याला खूप सुंदर फुलं देते. पानं मस्त सुंदर हिरवीगार असतात आणि हे थंड हवामानात खूप चांगलं रुजते. आणि तुम्हाला जर फुलं झाडं ठेवायला आवडतात, पण त्याची काळजी घ्यायला कंटाळा येत असेल, तर हे तुमच्यासाठी अत्यंत योग्य झाड असू शकतं. कारण की ह्यांना कमी देखभालाची गरज लागते आणि खूप प्रमाणात खतही द्यावं लागत नाही. त्यामुळे हे आपल्या बागेमध्ये रंगीबेरंगी फुलं अगदी उठून दिसू शकतात आणि आपलं मनसुद्धा खूप छान प्रसन्न ठेवू शकतात. तर या झाडाबद्दल आपण अजून माहिती करून घेणार आहोत. लेविसिया ह्या झाडाची प्रपोगेशन कसं करावं ह्याबद्दल आता तुम्हाला मी माहिती देणार आहे. ह्या झाडांच्या मुळाशी छोटे फुटवे, म्हणजे असं छोटी छोटी झाडं येतात. ती झाडं आपण अगदी जवळ त्याच्या मदर झाडापासून कापलीत आणि मातीत रोवलीत, तर ते पुन्हा एक नवीन झाड म्हणून वापरता येऊ शकतात. असे खूप सारे फुटवे आणि नवीन रोप हे ह्या झाडाच्या त्या मेन झाडाच्या बुंद्याशी असतात. ते आपण व्यवस्थित कापून घ्यावेत, म्हणजे हे आपलं मदर झाड झालं आणि त्याच्यापासून ह्याची छोटी छोटी बेबीज म्हणू शकतो. ते पुन्हा मातीत रुळल्यानंतर त्याचं एक सुंदर फूल होतं. हे दुसरं एक झाड माझ्याकडे आहे. काही झाडांच्या अगदी खाली बुदाशी अशी नवीन झाडं आलेली असतात, तर ती आपण सर्च करायची की इथे कुठे दिसतं आहे का, आणि जर असेल तर आपण अगदी जवळ त्याच्या मेन रूट्सपासून कापायचं. आता ह्या ठिकाणी मला एक दिसतं आहे की हे एक वेगळंच बनलेलं आहे ह्या मेन झाडाच्या स्ट्रीमपासून. तर आत्ता मी हे कट करणार आहे आणि त्यापासून एक नवीन झाड बनवणार आहे. तर असं पूर्ण वेगळं करून अगदी जवळ मेन स्ट्रीमच्या जवळच आपण एक त्याला कट देणार आहोत. असं व्यवस्थित शोधून आपण तिथे कट करायचं. ओके, हे बघा असं हे एक वेगळं पूर्ण झाड आहे, तर ते आपण प्रपोगेशनसाठी वापरू शकतो. असंच मी आता तुम्हाला दाखवते. छानपैकी माती घ्यायची. ह्या झाडाला खूप मऊसर माती लागत नाही, तर अशी थोडी भुसभुशीत माती लागते की ज्याने पाण्याचा निचरा पटकन होईल. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण हे झाड रोवायचं अशा पद्धतीने. आणि हे सावलीमध्ये 5-6 दिवस ठेवायचं आणि काही दिवसानंतर मग आपण थोडंसं उन्हात ते ठेवू शकतो. आणि जवळपास 1 महिन्यानंतर आपण त्याची ग्रोथ बघूया अजून की ते कसं आहे. आणि आफ्टर 1 मंथ त्याला खाली मुळं सुटतात आणि मग आपण त्या झाडाला काही दिवसानंतर फुलंही लागतात. तर अशा प्रमाणे आपण ह्या झाडांचं प्रपोगेशन करू शकतो. मला आता खूप सारे असे छोटे फुटवे मिळाले आहेत